मुंबईतील पाणी संकटाचा फटका आता बांधकाम क्षेत्रालाही बसणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या केवळ 10.35% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेने पाण्याच्या वापरावर निर्बंध लागू केलेत। यानुसार मुंबईतील बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून नव्या बांधकामांसाठीच्या जोडण्यांना स्थगिती दिली आहे। तसेच बांधकामस्थळी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही निर्बंध लावण्यात आले। या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सुरू असलेले सुमारे 1.43 लाख घरांच्या कामांना विलंब होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होते आहे। प्रकल्प रखडल्यास बांधकाम खर्च वाढण्याची भीती व्यक्त होते आहे। ऑपरेशन टायगरमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडालेली असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील। आज संध्याकाळी अमित शहा कुटुंबियांसह कोल्हापूरमध्ये दाखल होतील। कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। उद्या सकाळी 8च्या सुमारास अमित शहा आणि कुटुंबीय अंबाबाई मंदिरात पोहोचतील आणि त्यानंतर दिवसभर कोल्हापुरात थांबल्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता अमित शहा आणि कुटुंबीय कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना होतील। भाजपचे आमदार प्रसाद लाड आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। जालन्यातल्या आंतरवली सराटी इथेही भेट होतीये। शेवटच्या उपोषणानंतर सरकारनं मनोज जरांगेंना दिलेल्या ड्राफ्ट नंतर हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासोबतच सातारा गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत दिली होती। यानंतर आज या भेटीला विशेष महत्त्व आहे। दरम्यान मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। आज दुपारी 12च्या सुमारास त्यांची आंतरवली सराटीमध्ये भेट होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत। यावेळी राजनाथ सिंह नागपुरातल्या अंबाझरी इथल्या आयुध निर्माणीच्या नव्या संरक्षण उत्पादन प्रकल्पांचं भूमिपूजन करतील। या प्रकल्पांमुळे भारताचं अत्याधुनिक संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला चालना मिळणार असून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला आर्थिक बळकटी मिळणार आहे। देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं नागपुरातील हा प्रकल्प महत्त्वाचा असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।